व्हॉइस ऑफ मीडिया लढा ग्रामीण पत्रकारितेचा पत्रकारासाठीचा व्हॉइस ऑफ मीडिया नायगान व जी. नांदेड पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त पोलीस उपअधीक्षक बिलोली व कुंटूर पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल भोसले, व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, पत्रकार गौरव सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्याम पानेगावकर, पोलीस उपअधीक्षक बिलोली, प्रमुख पाहुणे विशाल भोसले साहेब, 6 पोलीस निरीक्षक कुंटूर रमेश कदम सर, से. नि. प्राचार्य राजीव गांधी महा. वि. मुदखेड, बाळासाहेब पाडे, जिल्हा कार्याध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड, जिल्हा कार्य सदस्य व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड. व्याख्यान समाजहितामध्ये ग्रामीण पत्रकाराचे योगदान. व्याख्यात्या सौ. राजेश्री रमेश कदम, प्राध्यापिका जनता क. म. वि. नायगान. जे आम्ही एकमेकाची म्हणजे नात्यात इतके गुंतल्या गेलेलो आहोत की वास्तविक पाहता आपण काकांचं आडनाव माहित आहे आपल्याला आणि माझंही आडनाव माहित आहे, पण लहानपणापासून ते माझ्या वडिलाला भाऊ मानतात, माझ्या आईला वहिनी मानतात, मान सन्मान देतात आणि आयुष्यात आमची नाती अशी बांधल्या गेली की ते माझे आयुष्यभर काका आहेत, पुढच्याही जन्मी कारण एवढं नातं माझ्या माहेरी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्या नात्याला किंमत आहे असं मी या ठिकाणी करेन. असे माझे काका ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. बरोबर आहे, काकांनी बऱ्याच ठिकाणी कोणी विचारलं असेल, कॉलेजची गॅदरिंग असेल, शिवाजी जयंती असेल, जिजाऊ जयंती असेल, काकाला जर कोणी विचारलं कोणी बोलतंय का, तर बऱ्याच ठिकाणी काकांनी माझं नाव दिलेलं आहे किंवा सुचवलेलं आहे. खरं तर काका ते बोलणं वेगळं आणि या व्यासपीठावर बोलणं फार वेगळं, कारण मी व्यासपीठाकडे नजर टाकते कारण आमचे भागमोरे सर असतील, कदम सर असतील किंवा कोकुर्ले मामा मंडळाच्या शैक्षणिक क्षेत्रातले आमचे आत्ताच गेलेले शरदचंद्र गटमा सर, मी काकांना बरोबर ओळखते. काकांनी या मंचाचं नियोजनच असं केले बघा. पोलीस खातंही इथं आहे, शैक्षणिक क्षेत्रही इथं आहे, प्रशासकीय 2 अधिकारी काकांनी गटविकास शिक्षण अधिकारी बोलवले होते, गट शिक्षण अधिकारी आणि पत्रकार एक दृष्टिक्षेत्र या व्यासपीठावर टाकला तर आपल्याला असं लक्षात येईल की एका शिक्षकाने आपली जबाबदारी नीटपणे सांभाळली, ज्ञान देण्याचं काम व्यवस्थित केलं किंवा एखाद्या पोलीस क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, कडक कारवाई केली, गुन्हेगाराला सोडलं नाही आणि एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योजना धोरण व्यवस्थित आखली आणि एखाद्या पत्रकाराने आपली पत्रकारिता जागरूकरित्या केली, तर या सगळ्यांचा समन्वय एक गांधीजीच्या स्वप्नातील भारत घडवण्याशिवाय राहणार नाही. गांधीजीच्या स्वप्नामध्ये रामराज्याची संकल्पना होती, ती संकल्पना या देशात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आज आमचा व्हॉइस ऑफ जो नायगाव आहे, व्हॉइस मीडिया जो मीडियाचा आवाज आहे, इतका साधा सहज आवाज राहिला नाही हेही मी या ठिकाणी कबूल करते. कारण आज माझ्या सोबत काम केलेलेही काही माझ्या समोर दिसत आहेत, माझे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी मला खायला आली होती, म्हणजे ही वाटचाल अतिशय वेगाने होती आहे. फार मोठी जबाबदारी आज पत्रकारांवरती आहेच आहे, त्याचबरोबर शिक्षकावरती आहे. शिक्षक ज्ञानदान देण्याचं काम करतो, तर समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम हा पत्रकार करत असतो. आपल्याला माहित आहे एक सुजाण समाज घडवण्याची ताकद पत्रकारामध्ये असते. पत्रकारिता आणि पत्रकार, माफ करा काही स्टेजवरच्या गौरवशाली पत्रकारांचा उल्लेख मी या ठिकाणी केला नाही. ढवळे सर असतील आणि सरांचं तेवाड सर असतील, आमचे भागमोरे सर असतील, मामा असतील, या सगळ्यांना मी पाहते, बाहुद्दीन सरांना पाहते, आमचे नागठाणे सरांना पाहते, या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते आणि पत्रकार दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आता पत्रकार आणि पत्रकारितेची सुरुवात कशी झाली असावी असं जर आपल्याला प्रश्न पडला, ज्या वेळेस मानवाला या समाजाला सत्य सांगण्याची, सत्य जाणून घेण्याची किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करण्याची गरज जेव्हा भासली असेल, तेव्हा पत्रकाराचा जन्म आणि पत्रकारितेचा जन्म बाळशास्त्री जांभेकर सारख्या लोकांच्या माध्यमातून झाला असावा. कारण पत्रकार हा काय आहे? पत्रकार हा समाज
जहाजावरचा एक सजग प्रहरी आहे. तो सजग प्रहरी आहे. क्षणाक्षणाला शब्दाला तो जागरूक असतो. तो पत्रकार. काकांना मी एके दिवशी फोन केला. गुड मॉर्निंग काका. काका म्हणले आम्ही मराठीतून शुभ प्रभात म्हणतो. हा आहे सजग पत्रकार. शब्दाला पकडणारा पत्रकार म्हणजे सजग पत्रकार. समाजाचा तो पहारेकरी असतो. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते. एक हिंदी लेखक प्रकाश गोलकर म्हणतात की पत्रकार हा कसा असला पाहिजे. आपल्या भूतलावरचे पहिले पत्रकार म्हणून नारद मुनीचा उल्लेख करतो आपण. कारण नारायण 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 म्हटलं की ते कुठे जायचे. घटना घडण्याच्या अगोदर तिथे पोहोचायचे. म्हणजे ती भ्रमणशीलता पत्रकाराच्या अगदी नारद मुनीसारखी असली पाहिजे. पत्रकाराकडे ज्ञान हे श्रीकृष्णासारखं असलं पाहिजे. पत्रकाराचं लक्ष हे अर्जुनासारखं असलं पाहिजे. पत्रकाराचा हट्टीपणा भीमासारखा असला पाहिजे. पत्रकाराचा अत्यवसायीपणा हा म्हणजे उत्साहीपणा हा एकलव्यासारखा असला पाहिजे. पत्रकाराची निष्ठा सत्यता बाळगण्याची ताकद युधिष्ठिरासारखी असली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य तो सत्यवचनी सत्यवाक गोष्टीवर प्रकाश टाकणारा असला पाहिजे. तो रामासारखा असला पाहिजे असं ते म्हणतात. पत्रकारावर फार मोठी जबाबदारी आहे. आज आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यामध्येही निश्चितच प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास आहे. जोपर्यंत माझ्या हातात पेपर पडणार नाही तोपर्यंत मी या गोष्टीवर विश्वास करणार नाही अशी आजही लोकांची भूमिका आहे. कारण एआय सारख्या माध्यमातून आज खूप वाईट गोष्टी घडतात. कोणाचा चेहरा कोणाला जोडला जाऊ शकतो. एआयच्या माध्यमातून माहिती पण ती चुकीची पसरवल्या जाऊ शकते. हे मात्र सत्य आहे. एका मिनिटात व्हायरल होणाऱ्या गोष्टीवर आजही लोकांचा विश्वास तेवढा नाही जेवढा माझ्या या फील्डवर करणाऱ्या पत्रकारांवरती. आता ग्रामीण पत्रकार हाही त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर ग्रामीण पत्रकार हे शहरी पत्रकारापेक्षाही अतिशय खडतर प्रवास करत असतात. कारण शहरी पत्रकार हे ग्लॅमरस फिल्मी दुनिया किंवा आपल्याला माहित आहे लोकांचं लक्ष मुख्य प्रश्नापासून विचलित करण्याचं काम आज इलेक्ट्रॉनिक मीडिया करतो आहे. पण आज आमचा ग्रामीण पत्रकार या महाराष्ट्राला ग्रामीण पत्रकाराची एक गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये साने गुरुजींचं नाव आपण अग्रणी स्वरूपाचं घेऊ शकतो. कारण साने गुरुजींनी काँग्रेस साप्ताहिक असेल, साधना असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. कारण माझा भारत देश आजही कृषी प्रधान देश आहे. आज माझ्या भारतामध्ये 80% लोक हे शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत. म्हणजे हे आज लोक महाराष्ट्राच्या नकाशावरती हे प्रश्न आणण्याचं किंवा देशाच्या नकाशावरती प्रश्न हे मांडण्याचं काम किंवा या शेतकरी कष्टकरी वर्गाला न्याय देण्याचं काम ग्रामीण पत्रकारांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पी साईनाथांचं नाव जर आपण घेतलं, पी साईनाथ, त्यांचं एक पुस्तक पत्रकारांसाठी बायबलच्या स्वरूपाने उल्लेखनीय बाब त्याची आहे. कारण त्या पुस्तकाचं नाव एव्हरीबडी लाईक गुड ड्रॉप याने दुष्काळ. प्रत्येकाला दुष्काळ हा आवडतो असं ते पुस्तकाचा सरळ अर्थ आहे. तर त्याचा विडंबनात्मक अर्थ किंवा उपरोधात्मक अर्थ जर बघितला तर खूप वेगळा. कारण दुष्काळ जेव्हा पडतो तर आपल्यालाही माहिती आहे आपण फील्डवर करता, शेतावर बांधावर जाता, तिथल्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडता. पण आज आपण पाहतो की राजकीय लोक त्याची पोळी भाजून घेताना, त्याच्यावर आपल्या भाकरी शेकताना आपण पाहतो. अशा अर्थाचं ते पुस्तक आहे. ते बायबल म्हणून पत्रकारितेच्या दुनियामध्ये स्वीकारले गेलेलं आहे. त्याचबरोबर माझा नांदेड जिल्हा सुद्धा पत्रकारितेच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरतो. आमचा नांदेड जिल्हा हा सीमावर्ती जिल्हा म्हणून संबोधला जातो. कारण नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे. सीमावर्ती जे प्रश्न आहेत ते अगदी पोटतिडकीने मांडणारे माझ्या नांदेड जिल्ह्यातील पत्रकार आहेत. या ठिकाणी पाणी प्रश्न असेल,
शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, प्रत्येक क्षेत्राचं एक आपलं वेगळं महत्व असतं, पण पत्रकाराचं एक वेगळं अस्तित्व आजही समाजामध्ये आहे. पत्रकार हा कधीच मिटू शकत नाही. आत्ताच आपण साहेबांना सांगितलं की आम्हाला तुमचा सपोर्ट हवाय. बिलकुल, पत्रकारितेला जर प्रशासनाचा सपोर्ट असेल तर कुठलाही पत्रकार सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही किंवा कुठल्याही सत्ताधाऱ्यांच्या ताटाखाली माजर होऊन तो बातम्या देणार नाही, एवढी निश्चित गवाही या मंचावरनं या गौरव दिनाच्या निमित्तानं दिली जाते. कारण पत्रकाराची लेखणी या देशाचं भवितव्य घडवीत असते. पत्रकाराची लेखणी या देशातील गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाला न्याय मिळवून देत असते. पत्रकाराची लेखणी या देशातील महिला वर्गाला न्याय मिळवून देत राहते. माझ्या देशातील अनेक महिला आजही उलट्या पायी चालल्या जातात. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आज पत्रकारांनी केलेलं आहे. आज महिलांचा सन्मान सुद्धा स्टेजवर होतो. त्याच्यामध्ये आपल्या देशातील या मीडियाची जागरूकता आहे असं मला या ठिकाणी. आपल्या देशामध्ये आज फार वाईट परिस्थिती आपण पाहतो. देशातील मूळ प्रश्न बाजूला राहतात. प्रत्येकाला आपलं आपलं काम महत्वाचं वाटतं. अशीच एक पोस्ट आली. त्या पोस्ट मध्ये होतं, एक माणूस खड्डे करतोय, दुसरा माणूस खड्डे बुजवतोय. एका व्यक्तीने विचारलं, बाबा तुम्ही दोघं काय करताय, एवढी मेहनत करताय, एक जण खड्डा खोदतोय आणि दुसरं बुजवतोय. तर ती व्यक्ती काय उत्तर देते, माझं काम आहे खड्डा खोदणं, त्याचं काम आहे खड्डा बुजवणं, पण आज झाड लावणारा गजेवर गेलेला आहे. अशी आमच्या देशाची अवस्था झाली. आज आमच्या देशामध्ये अनेक योजना येतात, त्या गाव स्तरावर पोहोचतात की नाही. कारण एका आईला योजना आणि विकास नावाची दोन अपत्ये होती. ते बिचारे मांजरमला त्याचे परिवार होतं, कारण माझ्याच माहेर चौथे घर. आणि नायगावच्या जनता ज्युनियर कॉलेजमध्ये शिकण्यासाठी विकास आला. आईने त्याला इथे खोली घेऊन दिली आणि तो विकास तिथे राहायला आला. पण त्याला मेसचं जेवण पचत नव्हतं. आईला वाटलं माझं आहेच की तिला, आपण योजनेजवळ डब्बा द्यावा. आई रोज वेगवेगळे प्रकार करायला लागली. 3 खाण्याच्या टिफिनमध्ये आई योजनेजवळ डब्बा द्यायला लागली. तर योजना जराशी तंगड होती, चालायला तिला कंटाळा होता. ती काय केली, गडग्यामध्ये उतरली किंवा बेंद्रीमध्ये उतरली, झाडाखाली बसली आणि डब्बा तिनं मस्त केला. आता उरलेले पोळीचे कट असतील, उरलेली भाजी, काही भात वगैरे त्या डब्यात टाकला आणि ती केली. महिना झाला, 2 महिने झाला, रोजचा नित्यनेम असायचा. आई डब्बा द्यायची, योजना झाडाखाली खायची, भावाला देऊन द्यायची. आईला वाटत चला आपल्या डोळ्यांनी पाहावं विकास कसा झाला असेल, त्याचे कालवे वर आले असतील, चांगला तो दिसत असेल, कारण आता कपडे बिपडे नवीन घ्यावे लागतील, कारण सुधारला असेल. आई आली तर बघते तर काय विकास पहिल्याच्या पेक्षा रोड झाला. आमच्या देशाच्या योजना अशाच आहेत. त्या दिल्लीवर निघतात आणि गावापर्यंत याच्यापर्यंत योजना, यामध्येच कोणीतरी योजना म्हणजे तो डब्बा खाल्ला जातो. सांगण्याचं तात्पर्य याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम सुद्धा आमचे पत्रकारच करतात. भ्रष्टाचारावर आळा पत्रकाराने बसतो. आज माझ्या ग्रामीण भागातील पत्रकार जीव धोक्यात ठेवून, आपल्याला माहित आहे कित्येक गावांमध्ये चालण्यासाठी रस्ता नसतो, गाडी नसते, तरी पण तिथे जाऊन तिथल्या बातम्या कव्हर करण्याचं काम ग्रामीण भागातील पत्रकार करत असतात. नायगावचा हा मीडिया, व्हॉइस ऑफ मीडिया, यांनी पण आमच्या नायगाव तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. बाळासाहेब पांडे काका असतील, इथे बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू असतील, यांनी नायगाव तालुक्याच्या विकासामध्ये फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे की नायगाव नरसी नांदेड नायगाव हा जो रस्ता आहे, हा रस्ता असेल किंवा या गावच्या पाण्याचा, तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न असेल, नायगाव तहसील असेल किंवा नायगाव तालुका होण्यामध्ये सुद्धा येथील पत्रकारांचा फार मोलाचा वाटा आहे. पत्रकार या देशाचा एक कला आहे. पत्रकारांची पत्रकारिता ही सत्याच्या मार्गावर जर चालली तर निश्चितच या देशामध्ये एक सुजाण देश, सुशिक्षित देश घडल्याशिवाय राहत नाही. आपल्याला माहित आहे इतर देशाकडे जेव्हा आपण पाहतो तिथली पत्रकारिता